चला तर आज मी बनवणार आहे क्रिस्पी भेंडी। ही भेंडी स्पेशल क्रिस्पी भेंडी बनवण्यासाठीच माझ्या हस्बंडनी आणलेली आहे। त्यांना भेंडीची भाजी तर खूप आवडत नाही, पण क्रिस्पी भेंडी आणि भरवा भेंडी हे आमच्याकडे सगळे खूप आवडीने खातात। तर इथे मी एक पाव भेंडी धुवून ड्राय करून घेतली आहे आणि एका भेंडीचे 4 भाग करून अशी लांब लांब कट केलेली आहे। आणि काही भेंड्या इथे खूप मोठ्या होत्या, त्यामुळे मी त्याचे 5 ते 6 भाग केले आहे। तर आपल्याला इथे भेंडीचे पातळ पातळ लांब लांब स्लाइस कट करून घ्यायचे आहेत। इथे भेंडी कट करून झाली आहे। आता यात काही आपण ड्राय मसाले ॲड करूया। त्यासाठी सगळ्यात आधी इथे 2 टेबलस्पून भरून असं बेसन ॲड केलेलं आहे। हाफ टेबलस्पून लाल मिर्च पावडर ॲड केलं आहे। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। 2 पिंच हळद ॲड करायची आहे। बाकी मसाले तुम्ही स्किप पण करू शकता, माझ्याकडे आहेत म्हणून मी ॲड करते आहे। तर इथे हाफ टेबलस्पून मी रोस्टेड जिरं पावडर आणि 1 टेबलस्पून बारीक कुटून घेतलेली सोप ॲड केली आहे। हाफ टेबलस्पून आमचूर पावडर, हाफ टेबलस्पूनपेक्षा पण कमी चाट मसाला आणि हाफ टेबलस्पून धनिया पावडर ॲड केलेला आहे। आता यात आपल्याला थोडं लेमन ज्यूस ॲड करायचं आहे। त्यासाठी मी इथे अर्धा लिंबू कट करून, ज्यूस काढत होती पण माझ्या बोटाला नाईफ लागल्यामुळे ते जमलं नाही, तर मी इथे ज्यूसर काढते आहे। तर लेमन ज्यूस ॲड केल्यानंतर आपल्याला सगळे मसाले हे आपल्या भेंडीला लावून घ्यायचे आहेत। त्यासाठी हाताने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, सगळ्या भेंडीला मसाला लागलेला आहे। आता मी अर्धी भेंडी गरम तेलात याला फ्राय करायचं आहे। या भेंडीला क्रिस्पी करण्यासाठी मी एक टेक्निक सांगते आहे, ती तुम्ही फॉलो करा, तुमची पण भेंडी अगदी क्रिस्पी होणार। तर ही गरम तेलात ॲड केलेली भेंडी मी 50% फ्राय करून त्याला बाहेर काढणार आहे आणि ती भेंडी या वाचलेल्या मसाल्याच्या बाउलमध्ये मी ॲड करणार आहे। म्हणजे हा वाचलेला मसाला या भेंडीला छान लागून जाणार आहे, म्हणजे इथे आपला थोडाही मसाला वेस्ट होणार नाही। तर बघा, इथे मी 50% भेंडी फ्राय करून बाहेर काढून घेणार आहे आणि त्यानंतर काही वाचलेल्या भेंड्या मी यात फ्राय करणार आहे। इथे वाचलेला मसाला हा पूर्ण भेंडीला लागावा म्हणून मी इथे प्लेट ठेवून या भांड्याला शेक करून घेत आहे। आणि आता आपण फ्राय करायला टाकलेली भेंडी 50% फ्राय झाली की ही 50% फ्राय झालेली भेंडी आपल्याला परत याला फ्राय करायचं आहे। असं तुम्ही हाफ हाफ करून फ्राय कराल ना, तर तुमची भेंडी खूप जास्त क्रिस्पी होईल। आता बघा, ही क्रिस्पी भेंडी किती क्रिस्पी झाली आहे हे तुम्हाला याच्या आवाजावरूनच कळेल।